तू अभ्यास कशा पद्धतीने करत होता? एसएससी टेस्ट सिरीज मधले क्वेश्चन आलते का नाही नीटच्या ह्याच्यामध्ये? नीटच्या ह्याच्यात खूप जास्त क्वेश्चन आलते. ते एक आपलं ध्येय असते की आपल्याला गाठायचं आहे कोणत्या पण हालतीत. सोबत तुला एवढे मार्क पडलेले आहेत का? हा. तर मग 12चा बोर्ड आणि हे नीट हे कशा पद्धतीने तू मॅनेज केलं? तू फिजिक्सचे किती अटेम्प्ट केले क्वेश्चन? अटेम्प्ट म्हणजे माझे 7 सॉल्व्ह करायचे राहिले होते एकूण. 3 महिन्यामध्ये माझं एक टॉपिक 5 ते 6 वेळेस वाचून झालं. डेली कंपल्सरी? डेली मला 2 टाइम कॉल यायचा. एक नाश्ता झाला की आणि एक संध्याकाळचं जेवण झालं की न चुकता असायचं. तर नीट एक्झामचा अभ्यास करत असताना तुला चॅलेंजिंग फेज कुठला वाटलेला की हा सब्जेक्ट मला टफ जातोय, केमिस्ट्री जातोय, फिजिक्स जातोय का बायो जातोय, असं काय वाटत होतं? एका ट्युशनमध्ये गेलतो, तिथल्या एका मुलीला टेस्ट सिरीजमध्ये 650 अबो यायचे प्रत्येक वेळेस. तिला मेन नीटच्या पेपरमध्ये फक्त 250 मार्क आलेले. तुझा काय डिफरन्स राहिलेला आहे? गुड मॉर्निंग फ्युचर डॉक्टर्स अँड देअर पॅरेंट्स. वेलकम टू द ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ आरसीसी. माझं नाव आहे विश्वजित पाटील. आज आपल्यासोबत एक नीट 2025 दिलेला विद्यार्थी आहे. तुमच्या सर्वांना माहितीच आहे की नीट 2025चा पेपर खूप जास्त टफ होता. तरी पण आन्सर की मॅच केल्यानंतर या विद्यार्थ्याचे 600+ मार्क येत आहेत. तर आज आपण याची थोडीशी जर्नी जाणून घेऊयात त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला आणि आरसीसी लातूरमध्ये त्याचा एक्सपिरियन्स कसा राहिलेला आहे. तर स्वागत आहे तुझं आमच्या चॅनलवरती. तुझं नाव वगैरे इंट्रोडक्शन दे जरा थोडं. माझं नाव कन्हैया नरेश खंदाडे. मी 11th आणि 12th मध्ये आरसीसी क्लासला होतो मोठे बाबू सर यांच्या लातूरमध्येच. एम्स बॅचमध्ये माझं सिलेक्शन झालं 11th मध्ये. मग आम्ही ठरवलं की ह्याच क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायचं. मग तू नीट करायचा विचार कधी केलता की म्हणजे जेई करायचं नाही नीट करायचं असं काय? म्हणजे मी 7वीला असताना लॉकडाऊन पडलं. मग 7वी 8वी काही अभ्यास झाला नाही. तेव्हा माझ्या भैयाची 11th आणि 12th चालू होती. भैया नीट करू लागला होता. तेव्हा वाटलं JEE नीट 2 स्ट्रीम आहेत, सायन्स आणि मॅथ. मला मॅथ आवडतंय पण मॅथचा कंटाळा येत होता म्हणून वाटलं सायन्सकडेच जावं. असं काही पर्सनल चॉईस नव्हती. तर नीट एक्झामचा अभ्यास करत असताना तुला चॅलेंजिंग फेज कुठला वाटलेला की हा सब्जेक्ट मला टफ जातोय, केमिस्ट्री जातोय, फिजिक्स जातोय का बायो जातोय, असं काय वाटत होतं? नाही, पहिल्यांदा वाटायचं बायो अवघड चाललं काय. मला पाठांतराची जास्त सवय नव्हती. असं लॉजिकल अनालिसिस न गेलं तर केमिस्ट्री फिजिक्स सोपं वाटायचं पहिल्यांदा. बायो मार्क कमी यायचे क्लासच्या एक्झाममध्ये, पण नंतर सवय होत गेली. बायोचं पाठांतर वाढत गेलं. मग पहिल्यांदा काही नाही, पण 12th मध्ये फिजिक्स अवघड जायला लागलं. तर मग हे सरांचं मार्गदर्शन घेतलं क्लासमधून. काही आम्हाला क्वेश्चन बुकलेट दिली त्या आगाऊच्या, त्यामुळे फायदा झाला माझं. आता नीट 2025चा फिजिक्सचा पेपर जर बघितला, खूप जास्त टफ लेवलचा आलता. तर तुला काय वाटतंय कशा पद्धतीचा पेपर होता? टफ लेवल म्हणता येईल काय, टफनेस खूप जास्त होती त्याची. नीटच्या लेवलचे 20-25 क्वेश्चन होते. JEE मेन्स लेवलचे बाकी आणि JEE ॲडव्हान्स लेवलचे 5 ते 6 क्वेश्चन आलते. तर ते सॉल्व्ह करायला रेग्युलर मुलांना पण अडचण आली, आमच्यासारखे पण मुलांना अडचण खूप जास्त आली. डेफिनेटली. आणि ज्यावेळेस तू आता समजा टेस्ट सिरीजमध्ये तुझा जो स्कोर यायचा, मी एका ट्युशनमध्ये गेलतो, तिथल्या एका मुलीला टेस्ट सिरीजमध्ये 650 अबो यायचे प्रत्येक वेळेस. तिला मेन नीटच्या पेपरमध्ये फक्त 250 मार्क आलेले. तुझा काय डिफरन्स राहिलेला आहे? मला 650+ असायचे, म्हणजे नेहमी 670 650च्या आसपास यायचे. तर आता ह्याच्यामध्ये 610+ 620+ येईल येतं. मग जास्त गॅप नाही पडला, कारण आमच्या क्लासचे पेपर पहिल्यापासूनच खूप अवघड निघायचे. पहिल्यापासून आम्हाला बायो खूप लेंदी यायचं, केमिस्ट्री लेंदी यायचं, फिजिक्सचे एकदम अवघड क्वेश्चन टाकायचे. त्यामुळे आमचा खूपच फायदा झाला. फिजिक्सचा पेपर तुला कसा गेलता मेन नीटचा? मेन नीटचा म्हणजे माझा पहिलाच क्वेश्चन आलता वे ऑप्टिक्सचा थिअरेटिकलवाला. मला वे ऑप्टिक्सचे क्वेश्चन जमत नव्हते, पण ते मी सॉल्व्ह केले नाही पहिला. असं चालत गेलो 14-15 पर्यंत पोहोचलो मी. वाटलं आपल्याच्यानं होत नाही, लय अवघड चाललंय. पण मध्येच सरांचं वाक्य आठवलं की अवघड पेपर जावं लागला. एकदा दोनदा श्वास मोठा घ्यायचा, थोडंसं शांत बसायचं 1-2 मिनिटं आणि वापस पेपर सॉल्व्ह करायला चालू करायचा. पुन्हा मी वापस सॉल्व्ह करताना शेवटपासून चालू केलं फिजिक्सचा शेवटचे माझे क्वेश्चन सोपे होते माझ्या सेटमध्ये. मग ते शेवटपासून गेलो तर तसं मला खूप सोपं गेलं. तू फिजिक्सचे किती अटेम्प्ट केले ते क्वेश्चन? अटेम्प्ट म्हणजे माझे 7 सॉल्व्ह करायचे राहिले होते एकूण फिजिक्समध्ये आणि एकूण 9 चुकले माझे. म्हणजे 26च्या आसपास अटेम्प्ट केले ते. हा. म्हणजे बरोबर आले तुझे 26च्या आसपास? 26च्या आसपास. डेफिनेटली. तर तुला काय वाटतं, तुझा नीटचा अभ्यास करत असताना किंवा लाईफमध्ये तू कुणाला रोल मॉडेल म्हणून विचार करून अभ्यास करत असतो? रोल मॉडेल मी माझ्या नेहमी भैयालाच पकडलं होतं. भैया काय करतो तुझा? काय माझा भाऊ पहिल्यापासूनच खूप अभ्यास करायचा, पण त्याला संधी अवेलेबल म्हणजे ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल झाली नाही त्या टायमामध्ये. क्लास हे ऑनलाईन क्लास होते, तेव्हा ऑनलाईन क्लास पहिल्यांदा चालू झाल्यानं टीचरला पण सवय नव्हती, मुलांना पण सवय नव्हती.
म्हणून तेव्हा अडचणी खूप आलत्या. तरी पण माझ्या भावानं 2022च्या नीटमध्ये बायोमध्ये 333 मार्क घेतले होते. पण ते फिजिक्समध्ये कमी आल्यामुळे त्याला गव्हर्नमेंट भेटू शकले नाही तेव्हा. तू असं मला सांगत होता आता डिस्कस करताना की 10th नंतर तुला शाहू कॉलेजला पण लागलेला नंबर हा. तुझा. मग तू शाहू कॉलेज सोडून इकडे ट्युशन एरियामध्ये RCC ला कसं काय? तर शाहू कॉलेज म्हणजे माझ्यासोबत माझे क्लासमधले स्कूलमधले 5 ते 6 जण लागले होते. शाहूला. एकसाथ आम्ही. शाहू कॉलेज पहिल्यापासूनच नाव गाजलेलं खूप जास्त आहे. लातूरमध्ये आता 2010-20 पासून पकडलं तर त्याचं नाव खूप जास्त आहे. खूप मुलं त्याला नंबर लागलं तिकडं हे ट्युशन एरियाकडे बघत पण नाहीत. म्हणतात की शाहू कॉलेज खूप चांगलं आहे तिकडे जाते. त्यांचं कॉलेज पण 7 ते 5 असते. अख्खं कॉलेजमध्ये करून घेणं, अभ्यास हे ते DSP पण. पण इकडं क्लासमध्ये काय होतंय, प्रत्येक टीचर आपल्याकडं लक्ष ठेवते. आपल्याला समजला नाही पॉईंट वापस सांगते आपल्याला. पण शाहू कॉलेजमध्ये मुलं असते तर त्यांना काय वाटतं मुलांना समजले. आणि एक साथ टॉपरमध्ये आपण बसलं तर काय होतंय, एका मुलानं क्वेश्चन डाऊट विचारला, त्याला पण असं वाटतंय मनातून की कुणाला समजलं, हे सगळ्यांना समजलं, पण मला नाही समजलं म्हणल्यास एक गिल्टी फील वाटते ना तेव्हा. म्हणून मुलं टीचरला विचारायला पण जात नाहीत शाहू कॉलेजमध्ये. पण आमच्या क्लासमध्ये तसं काही नाही. कोणाला कोणता पॉईंट समजला नाही, मग ते लहान का पॉईंट असणार, सर समजावून सांगता आम्हाला लगेच क्लासमध्ये. पण एक वाटलं तेव्हा पप्पा मला म्हणले होते, शाहू कॉलेजला जायचं असलं तर आपण जाऊत म्हणून, त्याला काही अडचण नाही. पण पप्पाने एक म्हणून दाखवलं, मोठेगाव कसं आहे तर त्यांच्याकडे रिझल्ट पहिल्यापासूनच खूप चांगला आलेला आहे. आणखीन ते मुलांची स्वतः कॉल लावतात. स्वतः कोणता डाऊट असेल तर ते विचारून पण घेतात. म्हणून आपण क्लासकडेच जॉईन करावं असं पप्पाचं म्हणालं. मग क्लासला जॉईन केलं आम्ही. डेफिनेटली. आणि पॅरेंटला बी मला सांगायचं की शाहू कॉलेज आणि RCC जवळपास एका लेवलच झालेले आहे आता नाही, म्हणजे शाहू सध्याच्या काळात. कॉलेजपेक्षा RCC खूप जास्त लेवल पुढे. नाही ते आहे, पण शाहू कॉलेजचं जी बाहेर इमेज आहे की शाहू कॉलेजला लागल्यानंतर 100% सिलेक्शन होणार आहे असं तसं. पण RCC आणि शाहू कॉलेजचे आता सध्या लेवल एकच आहे असं मला तर वाटतंय. कारण ह्या कोचिंग इंडस्ट्रीमध्ये मी खूप फिरलेलो आहे, खूप काम केलेले. तर आता तू 12th सोबत तुला एवढे मार्क पडलेले आहेत का? हा. तर मग 12thचा बोर्ड आणि हे नीट हे कशा पद्धतीने तू मॅनेज केलं? आता 12thचं बोर्डचं आता ते सगळ्यांना माहिती कसं होतंय ते कॉलेजमध्ये, पण ह्या वर्षी कडक केलं हा हा. म्हणून फिजिक्स केमिस्ट्रीला बायोला जास्त काही अडचण आली नाही. आमच्या क्लासमधूनच थेरॉटिकल पॉईंट घेतल्यामुळे काही अडचण आली नाही. इंग्लिश पहिल्यापासून होतं चांगलं म्हणून ते पण चांगलं गेलं. आणि बाकीचे क्रॉप सायन्स होतं. क्रॉप सायन्स होता का? हा. म्हणजे मॅथ नव्हतंच तुझं? नव्हतं तिकडंच. तर मग RCC टीचर्स, RCC बुकलेट्स आणि RCC मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने तुला त्याचा फायदा झालेला आहे? मॅनेजमेंट आता पहिले 11th मध्ये आमची क्लास 6 तास चालायची, पण 12th मध्ये आणखीन 3 तास वाढवले. पण मॅनेजमेंटची टीम खूप चांगली होती आमची. त्यांनी प्रत्येक केलं तर 3 तास झाले की एक मुलांना ब्रेक द्यायचा. कोणतं काही समजलं नाही तर डाऊट सेशनला टीचरला बाहेर बसवायचं क्लासच्या. मग त्यांचा आम्हाला खूप फायदा झाला. काही समजलं नाही की लगेच विचारून घ्यायचं. टीचर पण एकदम चांगलं समजावून सांगायचे. मॅनेजमेंटनं आमची खूपच मदत केली. आणि आम्हाला शेवटी काय केलं तर कोणता एक टॉपिक एकाला समजला नाही तर एका एका मुलाला एक एक टीचर हे द्यायचे. म्हणायचे की तुम्हाला कोणता डाऊट आहे या कोणता टॉपिक समजला नाही त्यांना विचारा. एक एक टीचर आमच्यासोबत एक एक 2-2 तास बसायचे. त्यामध्ये आमचं खूप चांगलं झालं फायदा. तू म्हणजे स्कॉलरशिप एक्झाम वगैरे का दिली का RCC? हो, मी 11th मध्ये पण दिली, 12th मध्ये पण दिली. कुठल्या बॅचला सिलेक्शन झालं नंतर? एम्स बॅच सिलेक्शन झालं. एम्स बॅच. तर आता समजा ट्युशन एरियामध्ये थोडं मोबाईल वगैरे डिस्ट्रॅक्शन्स असतात, तर तू स्वतःला कसं त्याच्यापासून दूर ठेवलेलं? म्हणजे एक आपलं ध्येय असते की आपल्याला गाठायचं कोणत्या पण हालतीत. म्हणजे माझं पण मी म्हणत नाही की मी मोबाईल यूज केला नाही, मी पण मोबाईल खूप यूज केला. पण माझं एक टार्गेट असायचं, इतकं झालं तरच मोबाईल बघायचा. आता सहसा तर मी अॅनिमे बघायचो, तर आज दिवसभरात जर मी इतका अभ्यास केला मगच अॅनिमे बघायचं, नाही तर नाही बघायचं त्या दिवशी, असं होतं. अॅनिमे बघायचा का तू? हा. तर नीटच्या जर्नी मधला टर्निंग पॉईंट कुठला होता? तुला वाटलं की आता अब हम कर दिखाएंगे, असा पॉईंट कुठला होता? म्हणजे तितका कॉन्फिडन्स पहिल्यापासून होता, पण 12th चालू झालते की तेव्हा माझा थोडासा डाऊनफॉल झालता. माझा क्लासमध्ये रँक पहिल्या 5 मध्ये असायचा, पण 12th चालू झाल्यास कधी 9-10 9-10 असं येऊ लागला. तर तेव्हा थोडंसं डिप्रेशन आलं. पण टीचरच्या मदतीनं पुन्हा अभ्यास जास्त, पॅरेंट्सचं गायडन्स. आता माझे पप्पा पण टीचर असल्यानं त्यांना माहिती की मुलं कसं असतात, कसं विचार करतात, म्हणून त्याचा खूप जास्त मला फायदा झाला. मग मला एक सांग, आता काही विद्यार्थ्यांना चुकीच्या सवयी लागतात 11वी 12वीत असताना, तुला 11th मध्ये अशा काही सवयी वगैरे लागलेल्या का चुकीच्या? जास्त वेळ झोपायचं, उगाच टाइमपास करत बसायचं?
नाही म्हणजे जास्त नाही. 11th मध्ये आम्हाला 5-6 तास झोप भेटली होती. हा. 12th मध्ये 4 ते 5 तास झोपायचो, पण जेव्हा आमचा सिलेबस संपला हम्म. तेव्हा आम्ही रेग्युलर 6 तास झोप घ्यायला चालू केली. कारण जर आपली झोप झाली नाही हम्म. मग आपण अभ्यास करताना आपल्याला असं डुलकी लागते या मध्येच झोप येते, मग त्याने आपला अभ्यास पण कमी होता, एफिशियन्सी कमी होते. म्हणून 6 तास झोप घेणं हे खूप आवश्यक आहे. आणि बाकी इतर सवयी म्हणल्या तर मी हॉस्टेलमध्ये राहायचो. हम्म. हॉस्टेलमध्ये काय असायचं तर एका रूममध्ये 3 जण. हम्म. तर माझे आतापर्यंत 9-10 रूममेट चेंज झाले 2 वर्षामध्ये. तर जे मुलगा माझ्यासोबत सगळ्यात जास्त होता ना, हम्म. 1.5 वर्ष, ते दिवसातून 2 ते 3 वेळेस स्मोक करायचा नेहमी. म्हणजे सिगरेट. हा. तरी तुला सवय नाही का लागली नाही. संगतीत राहून त्याच्या? हा. स्वतःला तो दूर ठेवलेलं काय? हम्म. नाही, बरं आहे, चांगलं आहे, कारण कमळ असतं त्याच्या आसपास सगळा चिखलच असतोय. तर आता जे विद्यार्थी ट्युशन एरिया लातूरमध्ये शिकण्यासाठी येणार आहेत अशा विद्यार्थ्यांना तू काय ऍडवाइस देणार? तर एकच ऍडवाइस देईन की आपल्या आजूबाजूचं काय करायचं ह्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. आपलं काय ध्येय आहे ते आपण गाठायचा प्रयत्न करायचा. बाजूच्यांचं काय का होईना, जर त्यांनी फक्त आपल्या डाऊट विचारला तर समजावून सांगायचं. पण इतर म्हणले चल आपण बाहेर फिरायला जाऊ, या हॉटेलमध्ये जाऊ, काहीतरी खाऊन येऊ, या असं बिनकामाची सवय असं काही काही जणांना, ते आपण अवॉइड करायचं. फक्त आपलं एकच ध्येय आहे, नीट किंवा जेडबली, ते फक्त कम्प्लीट करायचं झालं. येस, डेफिनेटली तुला 600+ मार्क येतात असं आपण कन्सिडर हा. करूयात. पण ते खालीवरी होऊ शकतं 5-10 मार्काचं, 5-10 मार्काचं गॅप येऊ शकते. कारण आन्सर की नुसार तुला येतात आणि सगळं टॉप इन्स्टिट्यूटचे आन्सर की तू मॅच करून पाहिलेलं असतं. हा. तर तू अभ्यास कशा पद्धतीने करत होता मग? आता आता एक माझा म्हणजे असं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोचं स्पेसिफिक सांग आणि ऑनेस्ट एकदम रियालिटी जी आहे ती. आता माझं कसं होतं तर मला रात्री जागायची सवय नव्हती. मी सकाळच्या उठायचो, रात्री 9च्या आसपास झोपायचो. मी 9ला झोपलं तर मग 2 ते 3च्या आसपास जागायची. तेव्हा उठायचं, पहिल्यांदा बायो घ्यायचं. बायोचं घेतलं तर पहिल्यांदा एनसीईआरटी हातामध्ये घ्यायची. मी रात्री झोपताना फिक्स करायचो की उद्या सकाळी एनसीईआरटीचे कोणते टॉपिक घ्यायचे. सहसा बॉटनी, झुलॉजी या 11th-12th मधले कोणते टॉपिक घ्यायचे ते करायचो. मी सकाळी 3ला बसलं, 3 ते 7 अभ्यास व्हायचा माझा. 7ला उठायचं, नाश्ता करून यायचा, 7:30 व्हायचे. नाश्ता आता खाली मेसमध्ये असायचं म्हणून जास्त काही नव्हतं. 7:30ला आलं, 7:30ला बसायचं. मग पहिल्यांदा केमिस्ट्री घ्यायचं, केमिस्ट्रीची ऑर्गॅनिकची एनसीईआरटी घ्यायची, या इनऑर्गॅनिकचे फॉर्म्युले वाचायचे. तसं अभ्यास चालू ठेवायचा. तसं 12:30पर्यंत अभ्यास चालू ठेवायचा. 12:30च्या आसपास उठायचं, जेवण करून यायचं, 1 वाजता वापस बसायचं. 1 ते 5च्या अभ्यासमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री वापस घ्यायचं. 5ला उठायचं, तोंड धुवायचं, एकदा फ्रेश व्हायचं, 5:15ला वापस बसलं तर 5:15 ते 7:15च्या मध्ये बायो कम्प्लीट व्हायचं आपलं. 7:15ला झालं, 7:15ला उठायचं, जेवण करायचं. पुन्हा घरच्यांना बोलणं हे खूप महत्वाचं होतं. डेली कंपल्सरी? डेली मला 2 टाइम कॉल यायचा. एक नाश्ता झाला की आणि एक संध्याकाळचं जेवण झालं की न चुकता असायचं. म्हणजे असा एक पण दिवस झाला नाही की त्यांनी मला कॉल लावला नाही. 2 वर्ष रेग्युलर मध्ये कॉल यायचे. जेवण झालं, 8:15ला यायचं, 8:15 ते 9:15. जर माझं टार्गेट कम्प्लीट झालं असेल तरच मी एक अॅनिमेचा एपिसोड बघायचा, झालं मग. तर आरसीसी टेस्ट सिरीज जी होती, तुला काय वाटतंय त्या आरसीसी टेस्ट सिरीज मधले क्वेश्चन आलते का नाही नीटच्या ह्याच्यामध्ये? नीटच्या ह्याच्यात खूप जास्त क्वेश्चन आलते, बायोचे आणि केमिस्ट्रीचे. आता बायोचं एक सांगतो. आता ह्या वर्षी मुलं म्हणाले की युनिट इंट्रोडक्शनचे क्वेश्चन टाकले, ते तर आम्ही कधीच वाचलं नव्हतं. पण आमच्या क्लासनं काय केलं, जे सायंटिस्ट आहेत त्याच्या अगोदरचं प्रत्येक सायंटिस्टवर एक क्वेश्चन ते टॉपिक चालू असताना टाकला होता. आणि शेवटच्या टेस्ट सिरीज मध्ये काय झालं तर शेवटच्या 5 एक्झाम मध्ये रामदेव मिश्राचा आम्हाला क्वेश्चन पडला होता नीटला. रामदेव मिश्रा सायंटिस्ट आहे का? हा, ते एक सायंटिस्ट आहेत. त्यांचा आम्हाला फायनल नीटला क्वेश्चन आलता. पण त्याच्या अगोदर शेवटच्या 5 एक्झाम मध्ये आमच्या क्लासच्या एक्झाम मध्ये ते क्वेश्चन पडला होता. म्हणून आमच्या क्लासवाल्या मुलांना काय झालं, ते क्वेश्चन वाचला की लगेच आन्सर आलं. पण बाकीच्या मुलांना काय वाटलं, हे तर एनसीईआरटी मध्ये नाहीच, आउट ऑफ सिलेबसचा क्वेश्चन आहे. पण जेव्हा त्यांनी जाऊन बघितलं तेव्हा समजलं की एनसीईआरटी मध्ये आहे म्हणून. पुन्हा आमच्या क्लासनं केमिस्ट्री मधला एनसीईआरटीतला अशी एक पण पॅराग्राफ किंवा लाईन सोडली नाही की ज्याचा क्वेश्चन नाही टाकला. फिजिकलची एनसीईआरटी असो या ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिकची एनसीईआरटी असो, प्रत्येक लाईनचा प्रत्येक पॅराग्राफचा आम्हाला त्या लाईन सहित की ह्या लाईनमध्ये आम्ही क्वेश्चन टाकलंय असं आम्हाला टेस्ट सिरीजला क्वेश्चन पडायचे. त्याचा आम्हाला खूप जास्त फायदा झाला. बायोला पण तसंच केलं, फिजिक्सला एक ना एक पॉईंटवरून क्वेश्चन टाकलं होतं. पण ह्या वर्षी फिजिक्स थोडं टफ साईडनं आल्यानं मुलांना अवघड गेलं. हो, डेफिनेटली. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, आता समजा केमिस्ट्रीमध्ये तुला किती आलते? केमिस्ट्रीमध्ये माझं एक चुकलंय आणि एक सोडलंय. माझी तुला एक्सपेक्टेड आहे की 171 मार्क्स येतील. डेफिनेटली. कशा पद्धतीने अभ्यास केला त्याचा? आता केमिस्ट्रीला तुला टफ काय जायचं त्याच्यामध्ये? टफ मला पहिल्यांदा ऑर्गॅनिक केमिस्ट्री वाटू लागली की टफ आहे थोडं. पण सरांच्या गायडन्सनं गेलो. सर म्हणायचे पहिल्यांदा जितके पण तुमच्या वहीमध्ये आम्ही हे स्ट्रक्चर लिहून दिले तर या ज्या रिॲक्शन आहेत ते
वही पेन घ्यायचा, लिहून काढायचं, एकदा दोनदा लिहून काढायचं. असं एका दिवसामध्ये एक टॉपिक घ्यायचा सकाळी उठल्यास, एक एक असं करत 5-6 दिवसामध्ये एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री संपायचं, वापस तेच चालू करायचं. असं एक महिना केला. सर पण 1 महिना म्हणले आता तू वही घेऊ नकोस, एनसीआरटी काढ, ऑर्गॅनिकची एनसीआरटी काढ, प्रत्येक टॉपिक वाचायला चालू कर, एका दिवसामध्ये एक टॉपिक. असं करत गेलो. शेवटच्या 3 महिन्यामध्ये माझं एक टॉपिक 5 ते 6 वेळेस वाचून झालता. त्याचा खूपच जास्त फायदा झाला आम्हाला. तू एक्स्ट्रा बुकलेट वगैरे काय यूज केलं का? नाही, ओनली हे क्लासच्या. ओनली आरसीसी? फक्त फिजिक्ससाठी मी एससी वर माझे फक्त ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह केले, बाकी काहीच नाही. त्याचा तुझा फायदाच झाला असेल, टफ क्वेश्चन आले ते? नाही, मी फक्त ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह केला, तितका फायदा झाला नाही, पण फायदा होता त्याचा. पण एक आहे, क्लासचे बुकलेट मोर दॅन इनफ आहे. त्यापेक्षा तुम्ही जास्त काही केलं नाही तरी पण खूप जास्त होते. बायोसाठी म्हणत नाही, बायोसाठी आपल्या क्लासचे एक्झाम पेपर्स खूप जास्त होते. डेफिनेटली. थँक्यू सो मच तुझा टाइम दिल्याबद्दल. थँक्यू.